असं आहे की म्हाडाचे अधिकारी आणि पोलीस हे एक दुसऱ्याशी बोलत होते काल संध्याकाळी, आणि रात्री साधारण 8-8:30च्या सुमारास एका गाडीमध्ये तीन जणांना पकडलं. त्याच्यातले जे 2 संशयित आहेत ते आरोग्य खात्याच्या पेपर फुटीमध्ये सामील होते आणि त्यांच्या संभाषणात काही माराचाही उल्लेख झालेला होता. त्यामुळे पोलीस त्यांच्यावर वॉच होते. एवढे दिवस मिळत नव्हते, पण काल ते मिळाले. त्यांच्याबरोबर ज्या कंपनीने म्हाडाचे पेपरचं काम केलं होतं, ज्यांना देण्यात आलं होतं म्हाडातर्फे, त्यांचा मालकही सापडला. पोलिसांनी जेव्हा त्याचा लॅपटॉप तपासला तेव्हा त्या लॅपटॉपमध्ये काही प्रश्नपत्रिका मिळाल्या आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेतला की परीक्षा रद्द करण्याचा आणि त्याप्रमाणे परीक्षा रद्द करण्याचा. असं आहे की गोपनीयतेचा भंग झालेला आहे. याच्याने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो आणि ज्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या हुशारीला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मिळणार नाही, अशी जेव्हा शंका व्यक्त केली गेली तेव्हा म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आणि मी ही शंका गेले 2-3 दिवस व्यक्त करत होतो, त्या माझ्या कानावर काही बातम्या पडत होत्या. पेपर घेऊन नंतर जर हे कळलं असतं तर जगाला तोंड दाखवायला जागा राहिली नसती. पेपर फोडण्याच्या म्हणजे लीक करण्याच्या आधी किंवा त्यांच्या मनात काय होतं ते मला माहीत नाही, त्याच्या आधीच पोलिसांनी टोळी उद्ध्वस्त करून टाकली. मी पोलिसांचे लाख आभार मानतो की त्यांनी म्हणजे कदाचित आज पेपर रद्द केला म्हणून काही जणांना वाईट वाटत असेल, काही जण टीकाही करत असतील. गरजाला हा प्रश्न विचारला हे मला मान्य आहे. मी समस्त महाराष्ट्रातल्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माफी मागतो. त्याचबरोबर हेही घोषित करतो